श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आज आपण सर्वजण प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी अडचण आहे। शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण आपण सर्वजण करतो, पण यामागे नेमकं रहस्य काय आहे? ही फक्त श्रद्धा आहे की यामागे काही धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणंसुद्धा दडली आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हनुमानजी आणि शनिदेवांची ती अद्भुत कथा नेमकी कोणती आहे? तर आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शनिदेवाला तेल अर्पण करण्यामागचं खरं धार्मिक महत्त्व, त्यामागची पौराणिक कथा, आध्यात्मिक संकेत आणि काही आश्चर्यचकित करणारी शास्त्रीय कारणं। शनिदेव कोण आहेत? तर हिंदू धर्मात शनिदेवांना न्यायाचे देव मानलं जातं। ते प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात, म्हणून शनिदेवांचा संबंध शिस्त, संयम, मेहनत आणि सत्याशी जोडला जातो। असं मानलं जातं की ज्याच्यावर शनिदेव प्रसन्न असतात ना, त्याच्यावर जीवनात स्थैर्य, यश आणि प्रगती नक्की येते। पण जर शनिदेव रागावले तर व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो। शनिदेवाला तेल अर्पण करण्यामागची जर प्रसिद्ध कथा जर कोणाला माहीत असेल तर प्रत्येकाने मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावी, पण मला जी कथा माहीत आहे ते मी सांगते। आता जाणून घेऊया की ती कथा कुठली, जिच्यामुळे शनिवारी तेल अर्पण करण्यामागची परंपरा सुरू झाली। रामायण काळात रावणाने अनेक देवतांना कैद करून ठेवलं होतं, त्यामध्ये शनिदेवांचाही समावेश होता। जेव्हा हनुमानजी सीतेच्या शोधासाठी लंकेत पोहोचले तेव्हा त्यांनी शनिदेवाची त्या कैदेतून मुक्तता केली। मुक्त झाल्यानंतर शनिदेवांनी हनुमानजींचे आभार मानले, पण शनिदेव म्हणाले, माझी दृष्टी ज्याच्यावर पडते त्याला संकटांचा सामना करावा लागतो। तेव्हा त्यांनी हनुमानजीवर आपली दृष्टी टाकण्याचा प्रयत्न केला, पण बलवान हनुमानजींनी शनिदेवांना आपल्या शेपटीत गुंडाळलं आणि जोरात फिरवू लागले। यामुळे शनिदेवांच्या शरीराला जखमा झाल्या। ते वेदनेने व्याकुळ झाले आणि त्यांनी हनुमानजीकडे क्षमा मागितली। तेव्हा हनुमानजींनी त्यांच्या त्या जखमांवर तिळाचं तेल लावलं। तेलामुळे शनिदेवांना आराम मिळाला। ते प्रसन्न झाले आणि म्हणाले, जो भक्त श्रद्धेने मला तेल अर्पण करेल त्याच्या दुःखात मी कमी करीन आणि त्याच्यावर कृपा नक्की करील। आणि तेव्हापासून शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करण्यामागची परंपरा सुरू झाली असं मानलं जातं। आध्यात्मिक महत्त्व म्हणायला जाल तर या परंपरेमागे केवळ कथा नाही तर एक खोल आध्यात्मिक अर्थही दडलेला आहे। शनी म्हणजे कर्मफळ, आत्मपरीक्षण आणि संयम। तेल अर्पण करणं म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करून नम्रतेने देवासमोर शरण जाणं। काळे तीळ आणि तेल नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि अशी धार्मिक मान्यता आहे। शनिवारी श्रद्धेने प्रार्थना केल्याने मन शांत होतं, भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि अनेक भक्तांना असा अनुभव आलेला आहे की हनुमानजी आणि शनिवारी शनिदेवांना आपण जेव्हा तेल अर्पण करतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक चांगली सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। आपण कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही आणि आपल्यातला जो आत्मविश्वास आहे तो दुपटीनं वाढतो। आणि आता पाहूया, तिळाचं तेल शरीराला थंडावा देणारं आहे आणि स्नायूंना आराम देणारं मानलं जातं। आणि पूर्वी मंदिरामधील लोखंडी मूर्तीवर तेल अर्पण केल्याने गंज कमी होत असे। जेव्हा एखादी व्यक्तीने श्रद्धेने पूजा करते तेव्हा तिच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होते। यामुळे मानसिक तणाव कमी होऊन मन स्थिर राहतं। आणि मानसशास्त्र असंही सांगतं की नियमित प्रार्थना आणि ध्यान मन शांत ठेवण्यास मदत करत असतं। शनिवारी तेल, काळे तीळ, उडीद डाळ किंवा अन्नदान करण्याची परंपरा आहे। यामागे गरजूंना मदत करण्याचा सुंदर संदेश दडलेला आहे। म्हणजेच शनी उपासना ही फक्त पूजा नसून सेवा, दया आणि चांगल्या कर्माची शिकवण आहे। शनिदेवाला तेल अर्पण करणं ही केवळ अंधश्रद्धा नाही तर त्यामागे धार्मिक श्रद्धा, आध्यात्मिक शांती आणि वैज्ञानिक विचार आणि मानवतेला दिलेला एक संदेश दडलेला आहे। खरी शनिकृपा मिळवायची असेल तर प्रामाणिकपणा, मेहनत आणि चांगली कर्म करणं सर्वात महत्त्वाचं आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा। पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय आणि ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये। जय शनिदेव। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी मी रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।